नमस्कार मंडळी, तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे सहयोगी व्लॉग्समध्ये. तर आज दिवाळीनिमित्त माझ्या घरी माझ्या बहिणी आल्या आहेत आणि त्या आल्यानंतर आम्हाला काहीतरी वेगळं करायचं होतं. तर आम्ही ठरवलं की आता ड्रॉइंग कॉम्पिटिशन करायचं, कारण ते टोटल 4 लोक आहेत. तर आता मी त्यांना वेगवेगळे टॉपिक्स पण दिले आहेत आणि त्यांना हे सांगितलेलं आहे की कोणी कोणाचं कॉपी करायचं नाही आहे किंवा कुठेही बघायचं नाही आहे, स्वतःच्या मनाने जसं येईल तसं चित्र काढायचं आहे. तर आता मी तुम्हाला आमच्या स्पर्धकांची ओळख करून देते. तर आपण त्यांच्याकडूनच ओळख जाणून घेऊया की त्यांची नावं काय काय आहेत ते. My name is Shrungi Vijay Gotalkar. I am studying in 8th standard. My name is Arya Mangesh Kumar. I am studying in 6th standard. My name is Veda Mangesh Kumar and I am studying in class 9. My name is Sanvi Vijay Gotalkar. I am studying in class 4. ओके, तर आता आपल्याला स्पर्धकांची नावं समजलेली आहेत. तर आता आपण स्टार्ट करूया त्यांचं ड्रॉइंग. पण आता तुम्हाला टॉपिक माहिती आहेत ना कुठले दिलेले आहेत ते मी? कोणते टॉपिक आहेत सांगा बघू. एक तर आहे नेचर ड्रॉइंग, नेचर पेंटिंग, ठीक आहे. दुसरं कुठलं आहे आपलं पेंटिंग? God, God, creative आणि historical. गॉड, क्रिएटिव्ह आणि Historical. हिस्टॉरिकल. ओके, तर असं तुमचं सगळ्यांचं पेंटिंग असणार आहे. तर आपण फक्त टाईम किती देणार आहोत? 1 तासच देणार आहे मी. सगळ्यांसाठी वेळ सेम आहे. 1 तासाचा वेळ तुम्हाला भेटेल आणि त्या 1 तासामध्ये तुम्हाला काय करायचं आहे? पूर्ण पेंटिंग कंप्लीट करायचं आहे. आलं लक्षात? आणि तुम्हाला जो टॉपिक समजेल तो, ज्याच्यावर तुम्हाला असं, तुम्ही आता 4 टॉपिक सांग त्याच्यापैकी, पण त्याच्या व्यतिरिक्त तुम्हाला 1ही मिनिट एक्स्ट्रा मिळणार नाही आहे. आणि सगळ्यात पहिल्यांदा कोणी कोणाचं कॉपी नाही करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे जो कोणी पहिला आणि दुसरा नंबर येईल त्यांना मी पहिल्यांदाच सांगितलं आहे की 1 आणि 2 नंबरचं जे पेंटिंग असेल ते कसंही बनवते तुमच्या हिशोबाने. मी त्याचं माझ्या घरामध्ये वॉलपेपर बनवून इथे या जागेवरती प्लेस करणार आहे, म्हणजे लावणार आहे. कळलं ना? फ्रेम बनवून. हां, 1 आणि 2 नंबरचं. तर हे माझं तुम्हाला प्रॉमिस आहे. तर असं आपण 1 आणि 2 फक्त नंबर काढणार आहोत. बाकीच्या दोघांना पण गिफ्ट मिळणार, पण हे मिळणार नाही. आणि आता आमचे जे परीक्षक असणार आहेत, बबली चेक करणार आहे. बबलीला मी ठेवलेलं आहे की म्हणजे ते लोक कॉपी करतायत की नाही, काय करतायत ते चेक करायचं 1 तास. ठीक आहे ना? तुझं ते काम आहे. तुमचे संकेत आहेत, तर संकेत सगळ्यांचे नंबर काढणार आहे. म्हणजे कोणाचा चित्र चांगलं आहे, फायनल डिसिजन असणार आहे तो संकेतचा असणार आहे. संकेत, तू रेडी आहेस ना? हा, मी रेडी. असं पण माझं लास्टलाच काम आहे. सगळं झाल्यानंतर 1 तास पर्यंत. ठीक आहे, चालेल. तर चला मग स्टार्ट करूया. चला, 1 2 3. किती वाजले? 6:40 झालेत. ठीक आहे, सॉरी, किती झालेत? एक मिनिट ना. ठीक आहे, तर किती वाजलेत? 5:40. 5:40 झालेत. सगळ्यांनी 1 2 3 फटाफट चित्र करायला स्टार्ट करा. तुम्ही 4 मधला कुठलाही एक टॉपिक निवडायचा आहे. एक क्रिएटिव्ह डिझाईन, दुसरा आहे नेचर पेंटिंग, तिसरा आहे गॉड पेंटिंग आणि चौथा कुठला आहे? हिस्टॉरिकल पेंटिंग. ठीक आहे, तर फटाफट 1 2 3. सानू बघायचं नाहीये कोणाकडे. सानू बघते. ओके, स्केल पाहिजे ना ते? वेट. तर एकच आहे, बरोबर आहे ना? त्यामुळे सगळ्यांनी कलर वाटून घ्यायचा आहे. ठीक आहे. नको खायची नाही ना सानू. सानू पटापट, तुझं लाईन ड्रॉ होत आहे, त्यांचं स्टार्ट झालं पण. बघायचं नाही. काय करतेस? स्केल. हा, चल पटापट, फास्ट फास्ट फास्ट. छकू, स्टार्ट केलंस ना तू? ओके. आरू, स्टार्ट झालाय ना? हो. शिवचं तर स्टार्ट झालंय. हां, अरे वा. सानूचं पण स्टार्ट झालंय, पण चित्र मी तुम्हाला लास्टलाच दाखवणार आहे काय ते. आता नाही दाखवणार आहे. आमचे नंबर काढणारे परीक्षक एवढे का असतात? काय जोक झालाय काय? नाही, जोग असं आम्ही करत नसतो, तर होत असतो. अच्छा, तुला नंबर काढायचे आहेत, अगोदर बघून ठेवा. नाही, नाही, बबलीचं लक्ष राहू दे त्यांच्यावरती. हा, ते मी काय लक्ष ठेवते. एकमेकाची कॉपी करतील तर मग हा. छान वाटतंय ते. मी फायनल ए, तुम्हाला जर पाणी वगैरे पाहिजे असेल तर घेऊ शकता एक्स्ट्रा, मला सांगा. प्रत्येकाला आम्ही कलर आणून दिलेत, प्लस आता माझ्याकडे डिश नव्हत्या पेंटिंगसाठी, तर त्या आम्ही प्लेट्स नव्हत्या, मग त्या घरातल्याच प्लेट दिल्यात आणि त्यांना ग्लास पण दिलेत. पण जेवढं अरेंज करता येतो तेवढं मी केलं. मला कलर नाही मिळत आहेत ना, तुम्ही असे एकत्र बसा ना. हो, आपल्याकडे आज एकच आहे ना, शॉर्टेज आहे. शृंगी, तू जरा इकडे सरक ना बाळा. हा, तुझं पाणी घे. काय? हां,
आणि चौघांनी पण कलर वापरा हां. आणि मी काय म्हणते ब्रश टाकताना ना कलरमध्ये धुवून टाका, असेच वापरू नका, ठीक आहे? हां चालेल. सानू, हे सानू, हे ग्लासमधलं पाणी आहे ना, ते तुला प्यायला नाही दिलं आहे, कळलं काय? ब्रश धुण्यासाठी दिलं आहे, समजलं काय? हां करा पटापट. बबली सगळ्यात मी नकं खाते. नाही पण जे मला पाहिजे ना ते मला कुठेतरी मिळतं आहे. ओके ओके बघूया. म्हणजे या लोकांच्या ह्याच्यामध्ये मला कुठलं तरी समजतंय जे मला पाहिजे ते. येस, त्यामुळे मी आता पण डिसाईड नाही केलं अजून, तिथं संकेत डिसाईड करणार आहे ना. एकंदरीत ज्या पद्धतीने बनवलं ना तर असं वाटतं की आपल्याला काहीतरी चारी टाकावे लागते. हा, इथे छोटे छोटे 4 फ्रेम बनवून घ्यायचे आहे की नाही. इथे बघ 4 फ्रेमची पण जागा आहे ना, 4 फ्रेम इथे बनवून घेतलं की झालं. इथे चारी दिसायला स्टार्टिंग तरी खूपच छान. आणि छत्रपती शिवाजी महाराज आपल्या राजांचे चित्र किती मस्त वाटतं ना. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज. माझी इच्छा होती जेव्हा कधी फ्लॅट घेईन एक पहिल्या राजांची फ्रेम हॉलमध्ये लागली. आता मग राजांच्या फ्रेमला तेव्हाच मजा येणार आहे. माझ्या सासूबाईंमुळे ओ. ॲनिव्हर्सरीला गिफ्ट केले. गिफ्ट केलंय ना, आईने गिफ्ट केलंय. तर मी काय बोलतो माहिती, तेव्हा प्रतिमेला अजून शोभा येणार आहे जेव्हा आपण इथे कलर आपण करणार आहोत ना लवकरच. तर नेक्स्ट मंथमध्ये आम्ही घरी कलर, हे काय बाय सांगतो संकेत, पण नेक्स्ट मंथमध्ये आता आम्ही कलर करणार घराला. बबली तू नका का खातेस यार, बबली तुला भूक लागली काय? 2 दिवसापूर्वी मला आधी सांगितलं असतं मी नसते कापले माझे. बापरे, इकडे इकडे बघायचं जोरदार. बबली कॉम्पिटिशन रंगला एकदम. बरा ना यांचा, बरी काढतात आपण चित्र. कुठकुठकी टॅलेंट, ते तर आमच्या पोरी आहेतच तशा रे. आणि इकडे बघ अशा पोरं खेळत आहेत ती, इकडे काय वेगळंच चाललंय. आर्या खुश होता. आता मला बघायचं आहे, मला ना समजत नाही ॲक्च्युली जे आपण ठरवलं आहे ना संकेत, तेच लोक मला बघायचं आहे की तेच विनर होत आहेत की म्हणजे आपल्याला जे वाटतं आहे ते की नवीन कोण वेगळं काय करतंय असं. येस, ते बघायचं आहे, म्हणून बघते. हे तुमच्याकडे फक्त आता 20 मिनिटं झालेली आहेत ऑलरेडी. तुमची आता फक्त किती मिनिटं राहिली आहेत? 40 मिनिटं, 40 मिनिटं राहिली. लेआउट झालेली आहे, फक्त आता ते कलर काम करतात. ओके. सानू कसं वाटतंय तुला? सानू मस्त वाटतंय मला. मजा येते, मन लावून करतायत नुसतं. तुमच्यासाठी फक्त आता 40 मिनिट्स बाकी आहेत, कारण 20 मिनिट्स ऑलरेडी झाले. ठीक आहे सानू, पटापट आवर. सानू काय बोलतो? 40 मिनिट्स त्यांना मोर दॅन इनफ आहेत, कारण त्यांची ऑलरेडी लेआउट झालेली आहे आणि आता सगळे कलर काम करतात. त्यामुळं मला तर वाटतं त्यांना 1 तास पण लागणार त्याच्या आधीच ते कव्हर करत. ओके, आता पेंटिंग चालू आहे ना. ठीक आहे चालेल, बघूया आता त्यातले विनर कोण बनतायत ते. एकाची ड्रॉइंग ना, एकाची ड्रॉइंग मला जरा गडबड वाटतं, खरंच गडबड वाटते. आता कोणाची ती बघूया आता काय ते. सानू तू किती स्लो करतेस ग कलरिंग? ताई मी पहिल्यांदा वॉटर कलर यूज करते. पहिल्यांदा ह्याच्या अगोदर कधी केलेलंच नाही? नाही. तरी पण छान केलं सानू. पण तू लगेच कर ना कम्प्लीट, नाही तुझं होणार नाही. तू दिलेल्या वेळातच माझं कम्प्लीट होणार. नाही झालं तर फटके हा सानू. हा शकुली, हा, कोणतं ड्रॉइंग करतेस बाळा? मी क्रिएटिव्ह डिझाईन. स्वतःच्या मनाने करतेस? हो. वाव, मस्त. आर्या तुझं कुठे झालंय बघूया. आर्या तू कलरिंग छान करतेस हा. थँक्यू. कोणतं करतेस, तुझं काय करतेस? नेचरल ड्रॉइंग. नॅचरल, नेचर. येस. ओके ओके. चिऊ काय मग, तुझा काय विचार? मी काय बोलू आता, मी तर आता क्रिएटिव्ह डिझाईन करते. अच्छा, तू पण क्रिएटिव्ह डिझाईन? हा, कारण की मला जास्त ड्रॉइंग येत नाही, कारण की माझी सगळी ड्रॉइंग तीच काढून देते मला. तुला काय येतं? मला काहीच नाही येत. होय आर्या, आर्या अशी करतेस तू? हो. Cheating? स्कूलमध्ये पण Cheater? जर हे असेल ना तर ही माझी ड्रॉइंग काढून देणार, मी फक्त तिकडे जाऊन चेकिंग करून आणणार बस. तालिया. वा, व्हेरी गुड. ऍक्सेप्ट केली त्याबद्दल आम्ही. हा, एक्सेप्ट केली तिने, एक्सेप्ट केली. सांगितलं जे खरं आहे ते सांगितलं. हा एखादी गोष्ट ऍक्सेप्ट हा, करणं ते पण आहे. चांगलं ठीक. हा, बरोबर आहे तुझा, मला कारण की पटतं. सर मला सगळे ड्रॉइंग काढून देतात मला. म्हणजे एक पण अजूनपर्यंत ड्रॉइंग मस्त बोलले सगळे. काय आरू, काय आर्या? काय नाही. हा सानू
कॉपी करताय काय फनी व्हिडिओची? डेंजरस सांगा, डेंजरस. अर्धा तास बाकी आहे तुमच्याकडे फक्त आता. होय, हॅलो, अर्धा तास बाकी आहे फक्त. ओके. हा, काय आलं? काय नाही, तू बोलू नको. झाड आहे, डोंगर जायचं. काय हे आमच्या इथले डोंगर आहे. काढ तू चालू, काढ काढ काढ. यार तू बरोबर आहे. तू अरे तुझे चित्र तरी बघ. चित्र पाहतोय ना, चौघीने पण खूप छान ड्रॉइंग केलं. मस्त गेलेत ना. हो. हो, आर्याचं पाणी बघा, आणि समुद्र आहे आर्या. स्पर्धकांना काय लागलं तर पर्यवेक्षकाची जी ड्युटी आहे की ते सप्लाय करायचं लगेच. ओके. स्पर्धकाला पर्यवेक्षक पाणी काय लागेल, ठेवलंय? हो, काही पर्यवेक्षक लागेल. Yes. पळतायत, पर्यवेक्षक पळतायत. स्पर्धकांवरती प्रॉपर लक्ष ठेवायचं, काय कोणत्या गोष्टीची रिक्वायरमेंट आहे. सानूच्या बोटीवरती झाड आलंय का झाडावरती बोट आली ग? नाही, ते हिमालयाचं दृश्य आहे, ते बर्फ आहे तिथे, त्यामुळे ते तसं. आईस्क्रीम, आईस्क्रीम खाऊंगी, कश्मीरी जाऊंगी. आहा, रसिक हो. रसिक हो, रसिक. हे काढा फटाफट चित्र. आता फक्त तुमचे राहिले किती मिनिटं माहिती आहे? 20 मिनिट्स. 20 मिनिट्स. छकुली कळलं काय? छकुली, छकुली. हा, जागी आहेस ना? ओके छकुली, येस. तर 20 मिनिट्स बाकी आहेत तुमची. सानू, होडी तुझी खोल समुद्रात गेल्यावर काय दिसतंय? मासेमारांची आहे, हळू गायबच होते. असं वाटतं काही वेळानंतर ती दिसायलाच बंद होईल पूर्ण, म्हणजे ते- बुडेल, हो. गायब होईल, बर्म्युडा ट्रायंगल सारखी. काय गडबड, गडबड घोटाळा. हो, गलतीचे मिस्टेक. काय काय सानू, हे कोणतं बेट आहे जिथे मध्ये झाड आलंय? कोणतं झाड आहे? सानू माहित नाही म्हणजे काय? अंदमान निकोबारला गेलेली वाटतं. हे भगवान. सानू, आर्या तुमचं कुठेपर्यंत आला? आर्या तुमचं झालं काय? होडी, एवढी सानूची होडी पडली. सानू, हाताने ड्रॉइंग पेंटिंग करतेस तू? कलरिंग करतेस? तिला प्रश्न दिलाय का? ब्रश मध्ये आता एवढे कलर मिक्स झाले की सानूच्या ब्रश मध्ये कलर मिक्स झाले. सानू ग बाई, सानू. टाटा, बाय बाय. गावामध्ये पाणी खतम झाला. चेंज करूया. मी नाही केलं असतं तर. आणि पाठचा पेज अजून पण बाकी आहे. सानू, कुठेतरी हा, जमीन. तुमचं अजून टाइम बाकी असा. सानू, तुझ्या मंदिराच्या खाली जमीन दिसत नाहीये बाळा. सानूचं मंदिर. समुद्राच्या मध्येच आहे ते. थोडं चॉकलेटी कलर वापर बघू. माती दिसत. सानूच्या भिंती पिंक कलरच्या आहेत. हा, ते ठीक आहे, ते मंदिर आहे. जोगेश्वरी बाजूला- माता मंदिर. बाजूला काय आईस्क्रीम आहे काय ते? सानू, बागेश्वर धाम आहे का हे? झाले असतील ना तर प्रत्येकाने आपली नाव टाका खाली. राईट शिव? कॉर्नरला, राईट हा, कॉर्नरला इथे राईट कॉर्नरला. स्टँडर्ड. इथे जिजू सांग त्यांना, संकेत सांग त्यांना. राईट कॉर्नरला तुमचं नाव, कम्प्लीट नाव, छोट्याशा कॉर्नर, छोटंसं टाकायचं आहे. नाव टाका आणि स्टँडर्ड टाका. जिजू घे. छू छू होते black. हे फटाफट करा. हे कोण आलंय? कोण आले बरं? अरे, या हे हेडमास्टर बघा, आहेत. आई. या आमच्या सासूबाई, या आई. हेडमास्टर आहेत. हॅलो. Actually त्या हे बाहेर डीमार्टला गेले होते. त्यामुळे डीमार्टला. आई, माझी वस्तू घेऊन पर्यवेक्षकाचं आलीस काम काय? माझ्याकडे असतं. नाहीतर पर्यवेक्षक तशा आणि त्याच वेदांत असतात. कुठे आहे? बस बस बस. हा. तर मंडळी, फायनली आपले ड्रॉइंग्स रेडी झाले आहेत. म्हणजे त्या लोकांनी कलर पण केले आहेत, त्या पेंटिंग बनवल्या आहेत त्यांना. तर आपले ड्रॉइंग्स पण रेडी आहेत. तर चला मग बघूया आता कोणी कोणी काय काय कसं कसं ड्रॉइंग केलं आहे ते. त्यांनाच विचारूया त्यांची ड्रॉइंग काय आहे ते.
पहिल्यांदा आपण बघूया चकुलीचे डिझाईन. चकुली क्रिएटिव्ह डिझाईन. ओके. आर्या नेचरल ड्रॉइंग. नेचर ड्रॉइंग. ओके. चिऊ कॅनव्हास पेंटिंग. कॅनव्हास पेंटिंग. ओके. ए बाई प्रेक्षक सॉरी परीक्षक समोर समोर. आता एक एक तुमची स्वतःची जी पेंटिंग आहे ना तुम्ही परीक्षकांकडे द्यायची आहे. परीक्षक कोण आहे? जिजू आहे. ठीक आहे ना. तुम्ही एक एक पेंटिंग तुमची आणून एका एकाने द्या. सानू त्याच्यातून मग जिजू नंबर काढणार आहेत. बरोबर आहे ना. चिऊ आर्या आणि शृंगी. संकेत आता तू 4ही पेंटिंग बघायचे आहेत आणि त्याच्यामध्ये फर्स्ट अँड सेकंड नंबर आम्हाला डिसाईड करून सांगायचे आहेत. हे पेंटिंग आहे. ओके. चौघांनी पण नावं टाकली आहेत ना आपली. हे शृंगीने काढलेलं पेंटिंग आहे. त्यानंतर हे आर्याचं पेंटिंग आहे आणि त्यानंतर आहे वेदाचं आमच्या म्हणजे चिऊचं पेंटिंग आणि हे आमच्या सानवीचं म्हणजे सानूचं पेंटिंग आहे. तर संकेत आता तू सांग तुझ्यासाठी फर्स्ट नंबर आणि सेकंड नंबर कोणाचा आहे ते, कारण आम्हाला 2च नंबर काढायचे आहेत. सो तू डिसाईड करून. सर्वांची ड्रॉइंग्स पाहिल्यानंतर एक मिनिट. एकंदरीत सर्व पेंटिंग्स पाहिल्यानंतर ओके. रनरअप आहेत वेदा मंगेश कुंभार आणि आर्या कुंभार. फर्स्ट कोण आहे? सेकंड कोण आहे? सेकंड आहे वेदा आणि आर्या आणि फर्स्ट आहे शृंगी. ओ वा. शृंगी फर्स्ट आहे. फर्स्ट शृंगी, सेकंड फर्स्ट शृंगी, सेकंड वेदा अँड आर्या बोथ. अच्छा वेदा अँड आर्या. सगळ्यांना नंबर दिले मग फक्त सानूच राहिली ना. कार्ड आहे ना ती छोटी आहे तरी त्या मानाने तिने चांगलं काढलंय ना ड्रॉइंग. ऍप्रिशिएटेड आहे. अच्छा कलर तिने फर्स्ट टाइम यूज केलाय. मग सानूला पण बक्षीस दिलं पाहिजे आपण. बक्षीस सर्वांनाच मिळणार आहे. मग कारण सानूने पण बघ एवढं छान पेंटिंग काढलंय ती एवढी छोटी असून पण. ऑल डिझर्व रिवॉर्ड्स. बंटी आलाय आमचा. हॅलो बंटी, तुला पेंटिंग आवडलेत? पण चकुलीचा 1 नंबर आहे ना. काय पण बोलू असं वाटतच नाही चकुलीने केलंय असं. तर फायनली चकुलीचा 1 नंबर आलाय. दुसरा नंबर आलाय आर्याचा सॉरी वेदाचा आणि तिसरा नंबर आला आर्याचा आणि आमची नेक्स्ट नंबर आला आमच्या सानूचा. तर सानूने लहान असून पण आमच्या खूप सुंदर पेंटिंग काढली आहे. तर आता हा आमचा ब्लॉग आहे तो आम्ही इथेच संपवतो. सो पुन्हा भेटूया आपल्या नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय अँड गुड नाईट.